तर आता आपण इथे मसाले भात बनवणार आहे। तर त्यासाठी मी इथे मोहरी, जिरं, तेजपत्ता, गोडा मसाला, धनेपूड, लाल तिखट, गरम मसाला, टोमॅटो, हिंग आणि कढीपत्ता घेतलेला आहे। आणि इथे मटार आणि बटाटा सोलून घेतलेला आहे। तर आता आपण मसाले भाताला फोडणी देऊया। आता इथे तो कुकर गरम झालेला आहे, त्याच्यात आपण तेल घातलेलं आहे। तर आता आपण फोडणी देऊया। त्यासाठी सगळ्यात आधी मोहरी घातली की जिरं, तेजपत्ता, कढीपत्ता, त्याच्यानंतर इथं मी अद्रक आणि हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे तो घालू। आता आपण मिक्स करून घेऊया। आता आपण त्यात थोडंसं हिंग घालूया। त्याच्यानंतर एक चिरून घेतलेला टोमॅटो घालूया। मिक्स करू। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात किंचित हळद घालायची आहे। आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊया। आता आपण त्याच्यात हा गोडा मसाला, एक चमचा गोडा मसाला आहे, धनेपूड, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। आता हे थोडंसं मिक्स करून झालं की त्याच्यात आपण हे मटार आणि बटाटा घालून घेऊया। तर आपण हे थोडंसं परतून घेऊया। आता मी इथे 2 वाटी सुरती कोलम तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर आता आपण हे मिक्स करूया। आता आपण पूर्ण मिक्स करून घेऊया। आता आपण त्याच्यात पाणी घालून घेऊया। मी इथं 2 वाटी
तांदूळ घेतलेला आहे, तर त्यासाठी 3 ग्लास पाणी घालणार आहे. आता हे मिक्स करून घेऊया. आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ घालूया. आता आपण त्याच्यात थोडासा गूळ घालून घेऊया. मसाले भाताला चव छान येते. आता आपण थोडं मिक्स करून घेऊया. आपण याच्यात थोडंसं साजूक तूप घातलंय. आपण हलवून घेऊ. आता 2 शिट्ट्या करून घेऊ. आता आपल्या इथं मसाले भात रेडी आहे. आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका. लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात.